मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येताना दिसत आहेत। मित्रहो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाली आणि कधी नव्हे एवढं यश या महायुतीला मिळालं। आता कुणी म्हणतं मिळालं, कुणी म्हणतं मिळवलं। कसं मिळवलं, काही बऱ्याच प्रकारचे आरोप देखील होत असतात। आता हे बघा, शेवटी ते आरोप आहेत, काही पुरावा तरी हाती असायला हवा ना, पण तो नाही। खरं तर बघा, हा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अजूनही लोकांच्या वचनी पडलेला नाही। अहो, असा निकाल लागू शकत नाही। आपण ज्यांना मतं दिली ती मतं त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत, अशी जनभावना अजूनही आहे। निवडणुकीचा निकाल लागून आता 4 महिने होत आले तरी लोकांच्या मनातलं हे काही अजून जात नाही। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही भावना जाहीरपणे व्यक्त केली। एकूणच काय, निवडणुकीत काहीतरी गडबड केली आहे, पण त्याचा कसलाही पुरावा मागे ठेवला गेला नाही, असं साधारणपणे हे मत आहे। आता यातली काही प्रकरणं न्यायालयात सुद्धा गेली आणि त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येताना दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, मोहन दाते म्हणजे आमदार कीर्ती कुमार उर्फ ते बंटी भांगडिया, आमदार देवराव भोंगळे आणि अजित पवार गटाचे मनोज कायंदे या सगळ्यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आता समन्स पाठवलं आहे आणि उत्तर द्यायला सांगितलं आहे। अहो, तब्बल 26 पराभूत उमेदवारांनी विजयी आमदारांच्या निवडणुकीला थेट आव्हान दिलं आहे। न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आमदारांना समन्स बजावलेलं आहे। फडणवीस यांना 8 मे 2025 पर्यंत त्यांचे उत्तर सादर करायचे आहे, म्हणजे न्यायालयाला द्यायचे आहे। अन्य 3 आमदारांना मात्र 3 आठवड्यामध्ये प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। फडणवीस यांच्या आमदारकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी याचिकेद्वारे हे आव्हान दिलेलं आहे। या निवडणुकीमध्ये अनेक नियमांचे पालनच झालेले नाही, भ्रष्ट मार्गाचा अवलंब झाला, त्यामुळे फडणवीसांची आमदारकी अवैध असल्याचं जाहीर करा, अशी मागणी याचिकेत केली आहे। आता बघा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दाखल करण्यासाठी समन्स बजावला आहे। अर्थात अन्य आमदारांनाही समन्स दिलं गेलं आहे, पण या सगळी माहिती आता हे गुडदे यांचे जे वकील आहेत ना, पवन धट, त्यांनी याबाबत अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। EVMद्वारे निवडणूक घेण्याआधी निवडणूक आयोगानं कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्याची अधिसूचना जारी केलेली नाही। पराभूत उमेदवारांना मतदान केंद्र आणि मतमोजणीचे CCTV फुटेज, त्याचबरोबर फॉर्म क्रमांक 17 सुद्धा दिलं जात नाही, व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे। न्यायालयाने आयोग आणि प्रतिवादीची नावं वगळून केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावल्याची माहिती आता याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दिलेली आहे। मग आता काय होणार हो? देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अवैध असल्याचं न्यायालयात सिद्ध होणार का? त्यांची आमदारकी जाणार का? महाविकास आघाडीचे सरकार पाडलं मागच्या वेळेला। अहो, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण तारीख पे तारीख करीत भिजत पडलं। महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा आलं तरी अजून त्या प्रकरणाचा निकाल अजून आला नाही। दुसरं सरकार कामाला लागलं तरी मग आता या सगळ्या प्रकरणाचं तरी काय होणार? अर्थात हे पाहावं लागेल। पाहत राहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।